नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेन्स ग्रेट मराठी फिल्म्स या सीरीजमध्ये. या सीरीजमध्ये आपण मराठीतले नावाजलेले क्रिटिकली ॲक्लेम्ड मस्ट वॉच चित्रपटांबद्दल बोलणार आहोत. तुम्ही जर या सीरीजमधील अन्य भाग बघितले नसतील तर ते नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ग्रेट मराठी फिल्मच्या आजच्या भागात आज आपण बोलूया क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाबद्दल. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत हेमंत ढोमे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत सचिन खेडेकर, अमय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, प्राजक्ता कोळी, क्षिती जोग, हरीश दुधाडे, कादंबरी कदम. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. नावाप्रमाणेच क्रांती ज्योती विद्यालय या चित्रपटाची कथा फिरते याच मराठी शाळेभोवती. कमी होणारी पटसंख्या, विद्यार्थी आणि पालकांचा इंग्रजी आणि इतर बोर्डांच्या शाळेकडे वाढणारा कल, यामुळे अनेक मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत. ही कारणे आणि या शाळेचं बांधकाम धोकादायक स्थितीमध्ये आहे ही नोटीस आल्यावर ही शाळा सुद्धा बंद पडणार आणि त्या जागी इंटरनॅशनल स्कूल बनवण्याचा विचार हा मालकाचा असतो. हीच गोष्ट होऊ नये आणि ही मराठी माध्यमातील शाळा टिकून राहावी यासाठी शाळेचे मुख्याध्यापक म्हणजे शिर्के सर हे प्रयत्न करू लागतात. त्यासाठी शाळेचे काही माजी विद्यार्थी आणि त्यांची मदत घेण्याचे ते ठरवतात. तर शिर्के गुरुजी आणि माजी विद्यार्थी एकत्र येऊन ही शाळा वाचवण्यात यशस्वी होतात का हे पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. आता बोलूया हा चित्रपट खास काय याबद्दल. सध्या मराठी शाळांची पटसंख्या कमी होत आहे, शाळा बंद पडत आहेत, मराठीमधून इंग्रजी माध्यमांकडे हस्तांतरित होत आहेत. पालकांचा सुद्धा इंटरनॅशनल स्कूल यांमध्ये आपल्या पाल्याला टाकण्याचा कल वाढत आहे. या विषयांवर एक वेलमेड एक कौटुंबिक चित्रपट बनणे ही काळाची गरज होती आणि हीच गरज हा चित्रपट भरून काढतो. या चित्रपटात सगळ्यात मोठा प्लस पॉईंट म्हणजे या चित्रपटाचा स्क्रीन प्ले. अशा गंभीर विषयात प्रवचन देणारे स्लो चित्रपट बनू शकतात, त्यामुळे प्रेक्षकांना कदाचित ते खिळून ठेवू शकत नाही. पण हा चित्रपट तसं करत नाही. हा चित्रपट आपल्याला हसवतो, भावनिक करतो आणि शाळेच्या आठवणींना उजाळा देतो. तसेच फटकारे सुद्धा मारतो. पूर्ण चित्रपट आपल्याला बांधून ठेवतो. जे मोनोलॉग आहेत ते विचार करायला भाग पाडतात. कुठेही अतिप्रवचन ऐकतोय असं वाटत नाही. असं नाही की सगळंच मराठी केलंय, दुसरी बाजू सुद्धा दाखवली आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत यामागे काय कारण आहेत, इंग्रजी माध्यमांची काय बाजू आहे हे सुद्धा समजतं. त्याबद्दल दोन्ही बाजूंचे संभाषण ऐकायला मिळतं. त्यानंतर या चित्रपटात जी मैत्री दाखवली आहे ती खूप प्युअर आहे. ती जी मैत्री बघण्याला मजा येते. नंतर प्रत्येक कलाकारांनी सुंदर काम केलंय. प्रत्येकाच्या वाटेला चांगला स्क्रीन टाइम आला आहे. अमय वाघ तर कल्ला आहे. तो पूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर घेऊन चालतो. त्यामुळे चित्रपट बघायला मजा येते. बबन हे पात्र छान लिहिलं आहे. या उलट तांत्रिकदृष्ट्या सुद्धा चित्रपट चांगला आहे. कोकणातील निसर्ग सौंदर्य, फ्रेम सुंदर दाखवले आहे. सिनेमॅटोग्राफी पण मस्त जमून आली आहे. एक फ्रेम्स बघताना खूप फ्रेश वाटतं. शेवटी काही अतिरंजकतापणा नाही आहे. कोणाचंही वेगानं होणारं मतपरिवर्तन किंवा मेलोड्रामा सुद्धा नाही आहे. ते बरं वाटतं. आता बोलूया काही न जुळलेल्या बाबींबद्दल. जी शाळा दाखवली आहे त्यात मुलेच दाखवली नाहीयेत. एकही वर्ग भरत नाही. असं पण नाही की उन्हाळ्याची सुट्टी आहे त्यामुळे ही बाब एक पटत नाही. त्यानंतर पूर्ण प्रकरणाचा निवाडा लागलेलाच असतो. तो जगताप पात्राच्या वैयक्तिक बाबी नसता सांगितल्या तरी चालल्या असतात. तो प्लॉट गरजेचा वाटत नाही. असे काही पॉईंट सोडले तर पूर्ण चित्रपट एक मस्ट वॉच आहे. सगळ्यांनी आवर्जून बघितलाच पाहिजे आणि त्यातून काही बोध घेतला पाहिजे. तर हा रिव्ह्यू होता क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचा. तर ह्या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत आमच्या चॅनलचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.